सगळा काय प्रकार आहे प्लीज सांगशील का आम्हाला? का अशी वागतेस तू आणि कुठे होतेस तू इतके दिवस? हा, आम्ही सगळेजण तुला फोन करत होतो, फोनचं सुद्धा उत्तर देत नव्हतीस. तुला खरंच असं वाटतंय तुझं हे सगळं वागणं बरोबर आहे? तुला माहितीये का तू इथे नसताना आमच्या जीवाला किती घोर लागून राहिलं होतं? ऐश्वर्या कुठे गेली होतीस तू? अचानक गायब झालीस. तुला काय त्रास होता, काही होता तर बोलायचं ना आधी. कसं सांगणार होते मी? तो शो सुरू होता आणि त्या शोच्या मध्ये त्यांनी मला किडनॅप केलं, घेऊन गेले मला. हे बघा मॉम, मला किती टॉर्चर केलंय. कोणी तुला किडनॅप केलं? कोण माणसं होती? हा काय प्रकार आहे ऐश्वर्या? हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा त्या सावलीला विचारला तर खूप बरं होईल. सावलीचा काय संबंध? काय संबंध आहे? आय एम 100% शुअर हे सगळं तिनेच घडून आणलं असणार. काय बोलतेस तू ऐश्वर्या? सावली असं का करेल? तोंडाला येईल ते बरळू नकोस. डॅड कमोन, तोंडाला येईल ते बोलत नाहीये मी. मला माहितीये तिच्याविषयी बोललेला एकही शब्द तुम्हाला पटणार नाही, कारण ती तुमची खूप लाडकी आहे ना. आणि मी बोलते मग का विश्वास ठेवणार तुम्ही? ती मुलगी खूप चॉप्टर आहे. इतके वर्ष तिने स्वतःचं खरं रूप दाखवलेलंच नाहीये. ती बाहेरून दिसते साधी सरळ, पण विषारी आतून. इतकी वर्ष घरात शांतपणे राहिली, मी कशी सोजवळ असं दाखवत राहिली. पण त्या दिवशी शो मध्ये अचानक सगळंच उघडकीस आलं आणि ती सडनली ती मोठी झाली. पण तिला माहिती होतं या घरात जर मोठं व्हायचं असेल तर तिच्या वाटेत कोणी येणार तर ती म्हणजे ऐश्वर्या. ऐश्वर्याचं राज्य संपवल्याशिवाय तिला या घरावर राज्य करता येणार नाही हे तिला चांगलं माहित होतं. म्हणून तिने मला किडनॅप करायला लावलं, मला इतकं टॉर्चर केलं, मला संपायचा प्लॅन बनवला. हे तीच करू शकते. ऐश्वर्या, आजवर तू या घरात एवढी नाटकं केलीस ना की तुझ्या कुठल्याही शब्दावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. बस झालं ऐश्वर्या मॅडम, मी काहीच केलेलं नाहीये. तुम्ही खोटं बोलताय. उलट तुम्हीच कार्यक्रमाच्या दिवशी मला किडनॅप करून नेलं. सावली, काही खोटं बोलू नकोस, कळलं? काय संबंध आहे माझा या सगळ्याशी? मी का तुला किडनॅप करेन? उलट तूच मला किडनॅप केलंस. काय अवस्था करून ठेवली आहे माझी. बघितलं मॉम, आता मी हिच्यावर आरोप केले म्हणून लगेच खोटे आरोप केले माझ्यावर हिने. आजपर्यंत या घरात कोण कसं वागलंय हे सगळं तुला माहिती आहे. काही लोकांना ते कळत नसेल, पण आपल्याला माहिती आहे. काय निर्णय घ्यायचा आहे तू घे. पुरे झालं. एकाचं झालं की दुसरा सुरू होतो, दुसऱ्याचं झालं की तिसरा. तिलोत्तमा मॅडम, मी सारंग सरांची शपथ घेऊन सांगते, मी ऐश्वर्या मॅडमला किडनॅप नाही केलं. आणि तुझं तुझं काय म्हणणं आहे? तू जर का खरं खरं बोलत असेल तर घे ना अनिलची शपथ घे, तुझ्या नवऱ्याची शपथ घे आणि सांग मी खरं बोलतेय. मी नीलची शपथ घेऊन सांगते, मला सावलीनेच किडनॅप केलं होतं. हे काय चाललंय इथे? मला वाटतं मेंदळे कुटुंबात चांगलाच गोंधळ उडालेला दिसतोय. ऐश्वर्या बरोबर बोलतीये. हे सगळं तुझ्यामुळे झालंय सावली, आणि तुझ्यामुळे सुद्धा सारंग. भैरवीजी, काय म्हणायचंय तुम्हाला? अरे आधी ऐकून तर घे. तुम्ही दोघे प्रगती करताय, आयुष्यात आता पुढे जाताय, हे बघवत नाहीये ना या बाईला, म्हणून केलंय हे सगळं. ऐश्वर्यानेच त्या दिवशी सावलीला किडनॅप केलं होतं. भैरवीजी, काय बोलताय तुम्ही? मी नाही किडनॅप केलंय तिला. काहीही बोलू नका. ऐश्वर्या, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपला गुन्हा कबूल कर. पण जो गुन्हा मी केलाच नाही तो कबूल काय करायचा? मला वाटतं तू विसरतीयस की तुझा कबुली जबाब माझ्याकडे आहे.
दाखवू सगळ्यांना? ठीक आहे, मग बघाच. मी ऐश्वर्या मेहंदळे. भैरवी वजेंनी त्यांच्या मुलीसाठी म्हणजे तारा वजेसाठी जो कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता, त्या कार्यक्रमातून सावली मेहंदळेला मीच गायब केलं होतं. कारण मला भैरवी आणि ताराचं सत्य जगासमोर आणायचं होतं. बस, हा व्हिडिओ रेकॉर्डेड आहे. पण मॉम, मी आत्ता म्हणाले ना तुम्हाला की मला तिकडे टॉर्चर केलं, जेवू देत नव्हते, पाणी देत नव्हते. ते म्हणाले की तू एक्सेप्ट कर की तू सावलीला शो मधून पळवलंय तर आम्ही तुला सोडू. हाच तो व्हिडिओ आहे. हिनेच मला किडनॅप करून ठेवलेला भैरवीने.